बातमी आता मुंबईतून आहे। मुंबईतील अनेक हॉटेल स्टॉलचं शटर डाऊन बघायला मिळतंय। व्यावसायिक गॅस मिळत नाहीये, त्यामुळे कैरी रोड परिसरामध्ये हॉटेल स्टॉल्स बंद आहेत। हॉटेलमध्ये देखील गॅस पुरवठा पुरेसा नाहीये, त्यामुळे मोजकेच पदार्थ बनवले जात आहेत। ग्राहकांची गैरसोय होत असल्याची हॉटेल चालकांनी माहिती दिली आहे। देशामध्ये युद्ध सुरू आहे, परिणामी देशामध्ये गॅसचा तुटवडा निर्माण होऊ शकतो। यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारने व्यावसायिक सिलेंडर किंवा व्यावसायिक गॅसवरती निर्बंध घातले, जेणेकरून घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत राहील। यासाठी हे केंद्र सरकारने काही नियम घालून दिलेले आहेत, जे पाईपलाईनद्वारे जो गॅस येतो मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा कपात करण्यात आली। परिणामी ही जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांचं शटर डाऊन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आता मी कैरी रोड या परिसरामध्ये आणि या ठिकाणी असंख्य छोटे मोठे स्टॉल आहेत। कैरी रोड परिसरामध्ये असंख्य शासकीय निमशासकीय कार्यालय आहेत आणि या शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये जे कर्मचारी ही कामगार असतात ते नाश्ता करण्यासाठी या परिसरात येत असतात। असंख्य छोटे मोठे स्टॉल आहेत, म्हणजे लंच होम असतील, पोळीभाजी केंद्र असतील किंवा चहा पोळी उपमा शिरांचे जे केंद्र आहेत ते सुद्धा या परिसरात मोठे आहेत आणि यांची पूर्ण हलचल या ठिकाणी चालू असते आणि ही सिलेंडर मिळत नसल्याने यांचं सध्या शटर डाऊन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। ह्याचा परिणाम असा झाला आहे की आता गॅस तर मिळतच नाही, त्यामुळे आम्ही इलेक्ट्रिक शेगडी लावून जे काही थोडंसं मुलं ही जवळजवळ आमच्याकडे 20 मुलं आहेत, ती पण बसून राहिली, त्यांना काय खाणं नाही म्हणून शेगडी लावून अर्धा मेनू कमी करून हॉटेल चालू ठेवलं आहे। त्याचा फटका आपल्याला बसतानाचा पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन किशोरसह मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई।